आज मी तुम्हाला सांगणार माझ्या चिकन रोस्टची रेसिपी। हेलो मंडळी, मी पलक। आम्हाला पाहिजे होती दही, तर आम्ही आलो होतो मार्केटमध्ये दही घ्यायसाठी। दही घेऊन झाली आणि मग रस्त्याने जातच होतो। मग आम्हाला जायचं होतं किराणा दुकानमध्ये, तर मग आम्ही मस्त आपल्या गप्पा गोष्टी मारत मारत किराणा दुकानमध्ये गेलो। मग आमच्या सोबत आला होता यश पण, तर यशने आम्हाला घरी सोडून दिला। त्याच्यानंतर मी सांगते आता तुम्हाला माझी चिकन रोस्टची रेसिपी। सगळ्यात आधी आम्ही पेस्ट करून घेतला मिरची, लसण, अद्रक, जिरा आणि थोडासा सांबार। त्याच्यानंतर तो ऍड केला चिकन मध्ये। मग चिकन मध्ये ऍड केला आम्ही थोडासा मिरची पावडर चवीनुसार, थोडीशी हळदी टाकली। आणखी मी मीठ टाकायला जातच होती तर माझ्या हाताने झालं कांड। कसं नाही पडेल यार, मी जो करायला जाईन ना तो सगळं उलटाच होते। इथं आम्ही खूप हसलो। आणखी मग त्याच्यानंतर मी टाकलं चवीनुसार मीठ। पण मी ते ऍड केलं आहे निंबू। अगर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता। मी नेहमी बनवते तर मी थोडी दहीच टाकते, कारण की दहीने मला छान टेस्ट येते आणि छान पण होते, म्हणून मी दहीच यूज करते। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अंडा पण करू शकता, अंड्याने पण मॅग्नेट करू शकता। त्याच्यानंतर मी पूर्णपणे मिक्स करून घेतला आहे। आणखी मी तिथं कलर टाकणं विसरून गेली होती। त्याच्यानंतर मी थोडासा सुरुची गोडा मसाला पण यूज केला आहे, त्याच्याने पण छान टेस्ट येते। आखरीला ॲड केला मी ना थोडासा रेड कलर, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यूज करू शकता, नाहीतर मग तुमची त्याला चांगल्याने मिक्स केली। आणखी त्याच्यानंतर ठेवली 1 घंटा। आणखी हा बघा आमचा पसारा, इतका पसारा झाला आहे। आणखी मग हेच आवरा लागेल आम्हाला। मग आवरून घेतलं आणि मग बसलो आम्ही कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकायसाठी। आणि एक तुमच्यासाठी नोट आहे की जेवढं मैदा टाकाल तेवढंच कॉर्नफ्लावर पण टाकणं जरुरी आहे। आणखी मी पण 1 वाटी घेतली आहे, मला वाटलं तर मी आणखी थोडासा घेऊन घेतली होती। मग याला चांगल्याने मिक्स केलं। थोडंसं वरून तेल पण टाकून घ्याल, कारण की त्याच्याने आणखी छान क्रिस्पी होतात। रेसिपी आवडली असेल तर नक्की फॉलो करा, आणखी लाईक पण करा आणि कमेंट पण करा। आणि तुम्ही पण बनवा आणि मला टॅग नक्की करा। आणि खरंच चिकन रोस्ट खूप टेस्टी झाले होते। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, बाय बाय।